मंत्री महोदय अश्विनीजी वैष्णव साहेब यांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला। महाराष्ट्र शासनाबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशीही त्यांची चर्चा चालू असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मी देखील मधल्या काळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो होतो। त्यांनी देखील, कारण हा जो प्रोजेक्ट आहे मुरबाड रेल्वेचा, याचा खर्च हा महाराष्ट्र शासन अर्धा करणार आहे आणि अर्धा केंद्र सरकार करणार आहे आणि म्हणून दोघांचीही मंजुरी येणे आवश्यक होतं आणि आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्या दिवशी स्वतः अश्विनी वैष्णव साहेब बोलले की येत्या काही महिन्यातच, म्हणजे 3 ते 4 महिन्यात याच बजेटमध्ये या कामाला मान्यता मिळवून देईल, अशा प्रकारचं त्यांनी मला आश्वस्त केलेलं आहे। दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचा जो विषय आहे, खास करून मी सगळ्या भूमिपुत्रांना एक आनंदाची बातमी देईन की माझी मंत्री महोदय नायडू साहेबांसोबत भेट झाली, बैठक झाली, खूप चांगला प्रतिसाद त्यांनी दिला आणि येत्या 2 आठवड्याच्या आत ते त्यांच्याकडून जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेटकडे पाठवणार, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आणि खूप महत्त्वाचं आहे। कारण जोपर्यंत तो कॅबिनेटमध्ये जात नाही तोपर्यंत त्या प्रस्तावाला मान्यता मिळत नाही आणि म्हणून तो प्रस्ताव जर कॅबिनेटमध्ये गेला तर लवकरात लवकर तो विषय सुटेल आणि त्याच्याविषयी तेही खूप पॉझिटिव्हली आहेत। त्याच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि दोघांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं तो देखील विषय लवकरात लवकर सुटेल आणि एवढ्या वर्षाची जी भूमिपुत्रांची मागणी होती, जी प्रतीक्षा होती, ती लवकरात लवकर संपेल आणि खरंच म्हणजे माननीय मंत्री महोदय नायडू साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, दोघांची मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।